नमस्कार, पंढरी पाठे माझ्यासोबत नव्यानच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेले सन्मान्य सचिन नाईक आहेत. आणि खऱ्या अर्थानं INC हा पक्ष 1885 मधला आहे आणि हा पक्ष खऱ्या अर्थानं देशभरामध्ये धर्मनिरपेक्षता पाळणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. राहुल गांधींची विचारधारा, इंदिरा गांधींची विचारधारा आणि आधी जे काँग्रेसमध्ये जे काही महत्वाचे नेते घडून गेलेले आहेत त्या लोकांनी खऱ्या अर्थानं आपल्या या देशाला एक वैचारिक वारसा दिलेला आहे. आणि भाऊ, तुमची नव्यानच यवतमाळ जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. खरं तर हा जिल्हा प्रामुख्यानं कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जिल्हा, एकूण 16 तहसील प्लेसेस या डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. प्रचंड मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. हे आव्हान म्हणजे ही जबाबदारी तुमच्यावरती दिल्यानंतर कार्यकर्त्यांना घेऊन तुम्हाला चालायचं आहे आणि प्रामुख्याने इथला मेन प्रश्न शेती मातीचा आहे. हा प्रश्न घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नेमकं आपलं प्लॅनिंग काय, पक्षाचं व्हिजन काय आणि कसं आपण जाणार. जे सध्याचं जे वर्तमान सरकार आहे, या सरकारची जी भूमिका आहे ती लोकशाही विरोधी आहे. अनेक उपेक्षित घटकांच्या विरुद्ध षडयंत्र करून कार्य करणारी व्यवस्था आज या राज्यात आणि देशात आलेली आहे. सगळ्या स्तरावर शेतकरी असतील, युवक असतील, मागासवर्गीय असतील किंवा अनेक जे समाजातले उपेक्षित घटक आहेत, आज त्यांच्या सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान आणि संकट आहे. आणि याच्याकरता काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करणार आहे की ते यामध्ये कसं सहभागी होऊन या आंदोलनाचा हिस्सा ते होतील. हे काही केवळ काँग्रेसच्याच करण्याने होणार नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष शेतकरी काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे जे आदिवासी आहेत त्यांचे जे संवैधानिक हक्कांना अधिकार आहेत त्याच्यासाठी ते काँग्रेस आणि ते मिळून जोपर्यंत सकोशीने प्रयत्न करणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. असे कुठलेही प्रश्न सुटणार नाही. तर माझा आणि काँग्रेसचा आणि आमच्या समस्त नेते मंडळींचा आमचा प्रयत्न असेल की आम्ही अशा घटकांकडे जाऊन त्या घटकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस ही एक या जिल्ह्यामध्ये मोठी मुवमेंट आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि आज जे आपण पाहतो या शेतकऱ्यांसोबत कशा प्रकारचं कर्जमाफीचं खोटं आश्वासन सरकार देते आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं सोडा की त्यांच्या हक्काचे जे तुमचे विम्याचे पैसे देण्याची मोठा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. तो एक मोठा प्रश्न आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 22% आदिवासी आहेत. त्यांना एक कॉन्स्टिट्युशनल संवैधानिक बजेट आहे. अंदाजे आपल्या जिल्ह्यामध्ये 200 कोटी रुपयाच्या वरती दरवर्षाला या विभागांना पैसे मिळतात. पण ते पैसे जातात कुठे, त्यात ते कसे खर्च होतात, तर त्याच्या देखील ऑडिट करण्याची गरज आहे. आज जे पब्लिक फंड आहे, जो पब्लिक फंडचा जो मिसयूज आज मोठ्या प्रमाणावरती होतोय, सरकारमध्ये बसलेले लोक हे खिरापतीप्रमाणे पैसे कमिशन घेऊन वाटतायत. त्याचं काय क्वालिटी आहे, त्याचा काय दर्जा आहे. तर मला वाटते की पब्लिक फंडचं देखील या जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला ऑडिट करण्याची गरज आहे. आणि ते देखील ऑडिट करण्यासाठी हे काही काँग्रेस पक्षाचंच काम नाहीये. तर याच्यामध्ये आम्हाला आपल्या जिल्ह्यातले तरुण आहेत, वेगवेगळ्या म्हणजे सामाजिक संघटनांमधून जे काम करतात अशांना देखील आमच्या सोबत घेऊन या प्रकारचं ऑडिट देखील भविष्यात करण्याची गरज अनेक योजना आहे. पीक विम्याच्या संदर्भाने यवतमाळमध्ये एक मोठा प्रश्न क्रिएट झालेला आहे. या जिल्ह्याला एक नव्हे तर 3 मंत्री लाभलेले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असा आहे की या जिल्ह्यातल्या 3 मंत्र्यांनी शेतकऱ्याचा पीक विमा खाल्लेला आहे. या संदर्भात काँग्रेसची जिल्हाध्यक्ष म्हणून आपली नेमकी काय भूमिका राहणार? निश्चितपणाने पूर्ण जिल्ह्यामध्ये या सरकारच्या या भूमिकेचा प्रचंड विरोध आहे आणि ते वाट पाहत आहेत की कोणीतरी याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. मी उद्याच या संदर्भात महागावला इथल्या शेतकऱ्यांसोबत एक आम्ही निवेदन प्रशासनाला देणार आहे. एक वेळ मर्यादा त्यांना सांगणार आहे की या वेळ मर्यादेमध्ये त्यांनी या संदर्भातला सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा या जिल्ह्यातला शेतकरी सरकारच्या विरुद्ध पेटून उठेल आणि काँग्रेस त्यांच्या नेतृत्वामध्ये ही लढाई त्यांच्यासोबत काँग्रेस लढेल. अशा प्रकारचा इशारा आज या तुमच्या संभाषणाच्या माध्यमातून मी सरकारला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून देऊ इच्छितो. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.